नमस्कार. होम शेफ्स मध्ये मी मधुरा नरके आपल्या सर्वांचं स्वागत करते. उन्हाळ्याची चाहूल आता सर्वांना लागलेली आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आले एक थंडगार मस्त रेसिपी दूध कोल्ड ड्रिंक. आता खूप वेळ न घालता यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. यासाठी मी इथे घेतलेले आहे 250 ml दूध, थंड दूध, त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे साखर, 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स, 1 ते 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीमचे, 2 ते 3 चमचे मी इथं व्हिप केलेली क्रीम घेतलेली आहे, बर्फ घेतलेला आहे आणि सजावटीसाठी टुटी फ्रुटी आणि काजू घेतलेले आहे आणि 1 कप दूध आपल्याला व्हॅनिला दूध कोल्ड ड्रिंक करण्यासाठी घेतलेले आहे. साहित्य तर आपण आता सर्व पाहिलेलंच आहे. आता आपण कृती करूया. इथे मी 250 ml दूध गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मी 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घालते. इथे मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आणि अर्धा चमचा मी व्हॅनिला एसेन्स घालते. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक छान उकळी आणायची आहे. उकळी आणताना हे मिश्रण व्यवस्थित ढवळत राहिलं पाहिजे, नाहीतर याच्यामध्ये गुठळी होण्याची शक्यता असते. उकळी आलेली आहे. आता हे आपण बंद करूया आणि हा आपला बेस तयार झालेला आहे, हा आपण थंड करून घेऊया. आपण जो आता दूध कोल्ड ड्रिंक साठी लागणारा बेस तयार केला होता तो थंड झालेला आहे पूर्णपणे. आता हे थंड झालेले आपला बेस, त्याच्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम, 2 चमचे व्हिप क्रीम, बर्फ आणि आपल्याला आवश्यकतेनुसार आपण थंड दूध यामध्ये मिसळायचं आहे आणि हे सगळं ज्युसर किंवा ब्लेंडरमध्ये छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण छानपैकी ब्लेंड करून घेऊया. आपलं दूध कोल्ड ड्रिंक तयार झालेलं आहे. आपण हे सर्व करूया आणि छानपैकी डेकोरेट करून घेऊया. डेकोरेशनसाठी मी व्हिप क्रीम वापरते. हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे मी वापरलेलं आहे ते. टुटी फ्रुटी आणि काजूने सजवून घेऊया. आपलं दूध कोल्ड ड्रिंक तयार आहे. आता हे दूध कोल्ड ड्रिंक तयार झालेलं आहे. मस्तपैकी आपण सजवलेलं पण आहे, पण याची टेस्ट कशी झाली आहे हे तर आपल्याला नक्की कळलं पाहिजे. यासाठी आमची ज्युनियर शेफ आहेच, त्यामुळे शेफ आम्हाला सांगा याची टेस्ट कशी आहे. मस्त झाले. हा, दूध कोल्ड ड्रिंकची थंडगार आणि मस्त रेसिपी आता आपण पाहिलीच आहे. ती तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली
ही कॉमेंटमध्ये लिहून मला नक्की कळवा. धन्यवाद.